आता बघूया पुण्याची अवस्था। काही वर्षांपूर्वीच पुण्याने H1N1चं संकट अनुभवलं होतं, पण त्यानंतर देखील पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाला अजूनही जाग आली नाहीये। पुण्यातल्या नायडू हॉस्पिटलमध्ये 2 वर्षांपूर्वी रुग्णांच्या रांगा लागत होत्या। यावेळी रुग्णांसाठी या हॉस्पिटलमध्ये जागा पुरत नव्हती। अजून देखील नायडू हॉस्पिटलची नवी इमारत बांधण्याचं काम जे आहे ते केलं जात आहे, पण तिथली इतर परिस्थिती अजिबात सुधारली नाहीये। पुण्यात महापालिकेचे लहान मोठे अशी एकूण 60 हॉस्पिटल्स आहेत, पण यामधल्या फक्त एकाच हॉस्पिटलमध्ये म्हणजे कमला नेहरू हॉस्पिटलचं नूतनीकरण हे अगदी काही दिवसांपूर्वी पार पडलंय। बाकीच्या हॉस्पिटलची अवस्था ही जैसे थे आहे। यासोबतच महापालिकेच्या रुग्णालयात आवश्यक असलेले डॉक्टर्स आणि नर्सेसची रिक्त पदं सुद्धा गेल्या 2 वर्षांपासून भरली गेली नाहीयेत। प्रशासन आणि लोकप्रतिनिधी या दोघांमधला जो विसंवाद आहे हा पुण्यात देखील दिसून येतोय। कर्मचाऱ्यांची एकतर प्रामुख्याने संख्या तर कमीच आहे, त्या दृष्टिकोनातून आपलं महानगरपालिका योग्य पद्धतीने पावलं उचलत नाही हेही आम्हाला दिसून येत आहे। एकंदरीत असं दिसते की आरोग्याच्या बाबतीमध्ये ते फार उदासीन आहेत। आपली आरोग्य सेवा ही पूर्णपणे देवावर निर्भर आहे असे मला वाटते, राम भरोसे आहे असे एकंदरीत दिसून येते। कर्मचाऱ्यांचा तुटवडा तर आहेच, त्यासाठी आपली राजकीय इच्छाशक्ती फार कमी पडते असं मला सातत्याने या गोष्टीमध्ये दिसून येते। एकूण पुणे महानगरपालिकेत कमला नेहरू हॉस्पिटल, नायडू रुग्णालय आणि सोनवणे हॉस्पिटल आणि राजीव गांधी रुग्णालय अशी प्रमुख 4 हॉस्पिटल्स आहेत। 14 मॅटर्निटी हॉस्पिटल्स आहे आणि 35 पेक्षा जास्त OPDs आहेत। आणि या सगळ्याला जी काही डॉक्टरांची नर्सेसची जी काही संख्या लागते ती अत्यंत तोकडी आहे, ही वस्तुस्थिती आहे। यात वेळोवेळी पुणे महानगरपालिकेकडनं राज्य शासनाकडनं ह्या पदांच्या मान्यतेसाठी आम्ही प्रयत्न करत असतो, परंतु आजपर्यंत आम्हाला ह्या मान्यता मिळालेल्या नाही आहेत। आता नवीनच आपण कमला नेहरू हॉस्पिटलचं पूर्ण नूतनीकरण करत, परंतु यात रेडिओलॉजिस्ट असतील, भूलतज्ञ असतील, अशा अनेक जागा आजही रिक्त आहेत आणि त्या आपण कॉन्ट्रॅक्ट बेसवर घेतल्या तर आपल्याला लोक मिळत नाहीत आणि त्यामुळे चांगल्या दर्जाची सेवा आपण महापालिकेच्या या रुग्णालयात देऊ शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे। आता जाऊया उत्तर महाराष्ट्रात।